नमस्कार. ओळखलं का काय बनवलं आहे मी आज? ओळखा बघू. आज बनवली आहे सर्वांच्या आवडीची शेवंती. तुम्हाला येते का बनवता? नसेल येईल तर टेन्शन नका घेऊ. चला आज मी तुम्हाला शिकवते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जमल्यास सबस्क्राईब करा. चला, मिरच्या घेतल्या, लसूण घेतला. मिरच्या शक्यतो लालच वापरायच्या. छान लागते ना लाल मिरचीची शेवंती. आणि शेवंतीला कलर पण खूप छान येतो लाल मिरच्यांमुळे. ताजी ताजी कोथिंबीर घेतली, ती स्वच्छ अशी धुवून घेतली. एक पोह्यांचा चमचाभर जिरे घेतले. शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले. शेंगदाण्याचा वापर जास्त नाही करायचा आहे. आपला सर्व मसाला काढून तयार आहे. आता तो वाटून घेऊया. गावरान पद्धतीने जर शेवंती बनवत असताना तर हा मसाला शक्यतो पाट्यावरच वाटतात, पण आपण वेळेमुळे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता एका ताटामध्ये गुळगे किंवा आपण त्याला कुळीत पण म्हणतो त्याचं पीठ घेऊया. आपल्याला किती शेवंती बनवायची त्यानुसार पीठ घ्यायचं आहे. आता वाटलेले मिश्रण त्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे वाटलेले मिश्रण वापरताना अर्धच वापरायचे, अर्ध आपल्याला पुढे लागणार आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ घातलं आणि ते आता व्यवस्थित मळून घेऊया. पाण्याचा वापर थोडाच करायचा आहे. हळूहळू पाणी टाकायचं आहे, म्हणजे तो गोळा व्यवस्थित होईल. जास्त पातळ गोळा नको आहे. तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. गावाकडे पाहुणे आल्यावर हा बेत हमखास केलाच जातो. आमच्याकडे तर कोणी पण पाहुणे आले तर आम्ही बनवतो शेवंती. ही शेवंतीची रेसिपी मला माझ्या आजीने शिकवलेली आहे. शेवंती बनवायला थोडीशी अवघड असते, पण खायला छान असते. देसी नूडल्स पण म्हणू शकतो आपण त्याला. आणि हे देसी नूडल्स लहान मुले पण खूप आवडीने खातात. तुम्ही बघू शकता आपला गोळा मळून झालेला आहे. ते गोळ्याला थोडंसं तेल लावून मऊसूत असा मळून घ्यायचा आहे. तेलात व्यवस्थित मॅश करून असा मळून घेऊ. खूप वेळ मळायचा आहे, म्हणजे शेवंती करायला इझी जाते आणि त्याला टेक्स्चर पण खूप छान येतं. साधारण 15 ते 20 मिनिट लागतं शेवंतीचं पीठ मळायला. शेवंतीचं गरमागरम सूप पण खूप जण आवडीने पितात. आता आपला गोळा परफेक्ट असा तयार झालेला आहे. आता आपण शेवंती तयार करायला घेऊ. आता पोळपाट घेऊयात आणि एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा पिठाचा. तो व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा पुन्हा आणि असं शेवंतीच्या आकाराचं असं व्यवस्थित करायचं हात पोळपाटावर. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सगळ्या पिठाची शेवंती करून घ्यायची आहे आपल्याला. थोडासा वेळ लागतो शेवंती वळायला, पण एकदा हात बसला की मग जमतं. मला थोडासा आता कंटाळा आलेला आहे. चला आपण आता मम्मीची हेल्प घेऊया. शेवंती खास करून हातावरच वळतात, पण मला नाही जमत. चला आपण मम्मीकडून शिकूया. दोन्ही हातांच्या साहाय्याने गोळा फिरवत फिरवत शेवंती बनवतात. तुम्ही बघू शकता. मला नाही जमत हातावर बनवायला, त्यामुळे मी पोळपाटावर बनवते. बघा किती सुंदर बनवली आहे. मम्मीने बघा किती स्पीडनी बनवली आहे शेवंती. महाराष्ट्रातील सुपर स्पेशल डिश. तुम्ही कोणी कोणी याआधी हातावर ट्राय केलेली शेवंती ते कमेंट करून सांगा. तुम्ही बघू शकता मम्मीने किती सुंदर आणि फास्टमध्ये बनवली आहे. छान दिसते ना शेवंती. बघितल्याच तोंडाला पाणी येते. आता सगळं बनून तयार आहे. थोडंसं पीठ आपण बाजूला काढूया. ते आपल्याला थोड्या वेळाने लागणार आहे. चला फोडणी तयार करू. लसूण कापून घेऊ, जिरे घेऊ,
लसणाचे तुकडे थोडेसे मोठेच ठेवू, जास्त बारीक पण नाही करायचे. बनवण्यासाठी जे भांडं घेणार आहोत ते थोडंसं मोठ्या साईजचं घेऊया. तेल टाकू. लसूण आणि जिरे खमंग असे तडतडून घेऊ. तेलाचा वापर जास्त नाही करायचा आहे. मगाशी जो मसाला काढला होता ना आपण बाजूला, तो आता तेलात परतून घेऊ. मस्त अशी फोडणी तयार झाली. आता त्यामध्ये पाणी टाकू. पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे, ते शिजायला वेळ लागतो आणि सूप पण भरपूर बनतं. चवीनुसार मीठ टाका. लाल मिरचीच्या ठेच्याचा किती छान असा तवंग आलेला आहे, बघू शकता. आता याला खळाखळा उकळी आणून घेऊ. शेवंती उकळी आल्यावरच सोडायची. बघू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये बनवलेली शेवंती सोडूया. सर्व शेवंती उकळीमध्ये सोडून घेऊया. तुम्ही बघू शकता ती एकमेकांना अजिबात चिकटलेली नाहीये. पीठ आपण व्यवस्थित मॅश करून घेतलं, त्यामुळे ते चिकटलेलं नाहीये. आणि जर चुकून तुमच्याकडून जर चिकटलं गेलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही, ते उकळीमध्ये सुट्टी होऊन जाते. आता यातलंच थोडंसं गरम पाणी एका ताटात काढून घेऊया. आणि जो मगाशी गोळा ठेवला होता ना, तो आता यामध्ये मॅश करून घेऊ. पाणी गरम आहे ना, त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने करू. अशा प्रकारे पूर्णपणे मॅश करून घ्यायचं. शेवंती शिजायला वेळ लागतो. साधारण 20 मिनिटे झालेली आहे. आपण एकदा बघूया शिजले की नाही ते. हे मिश्रण उकळीमध्ये सोडूयात, त्यामुळे शेवंतीला थोडीशी कन्सिस्टन्सी येते छान. बघू शकता अशा प्रमाणे सोडून घेतलं सगळं. व्यवस्थित असं मिक्स करू. आता एक उकळी आणून घेऊया त्याला. आणि आपली शेवंती खायला तयार आहे. या जेवायला आणि जमल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.